नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. 21 वर्षाचा मुलगा, त्याला हातावरती किडा चावला, त्यामुळे ती स्किन लाल झाली व त्यावरती पाणी भरून पुढे आले. ते कमी करण्याकरिता त्यांनी त्या जागेवरती बिबा लावला. एका दिवसात ती जागेचं रेडनेस पुन्हा वाढलं, पस भरून दाणे आले. त्याकरिता त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिशनरला दाखवलं. त्यांनी ती जागा नम करण्याकरिता लिग्नोकेन दिलं आणि त्यानंतर त्यावरची सुपरफिशियल स्किन काढून घेतली. ते लिग्नोकेन द्यायच्या आधी त्यांनी कुठलंही लिग्नोकेन सेन्सिटिव्हिटी केलं नव्हतं, असं मला पेशंटनी सांगितलं. विदिन हाफ अवरमध्ये त्याला सर्व बॉडीवरती खाज सुरू झाली आणि ज्या जागेवरती त्यांनी लिग्नोकेन दिलं होतं त्यावरचं लालसरपणा वाढलं व सुजन आलं. ते लालसरपणा व सुजन त्या पूर्ण हातावरती स्प्रेड झालं, त्याबरोबर ते दुसऱ्या हातावरती स्प्रेड झालं आणि चेस्टवरती झालं. हे सगळं त्याला लिग्नोकेनच्या ॲलर्जिक रिॲक्शनमुळे झालं. जे सर्वात आधी बिबा लावल्यामुळे लोकल स्किन चेंजेस झाले होते त्याला इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस असं म्हणतात आणि जे दुसरीकडे रिॲक्शन झाले त्याला ॲलर्जिक रिॲक्शन म्हणतात. म्हणजेच एका भागावरची रिॲक्शन दुसरीकडे स्प्रेड होतं, त्याला ॲलर्जिक रिॲक्शन असं म्हणतात. ॲलर्जिक रिॲक्शन ड्यू टू लिग्नोकेन हे खूप रेअर आहे, पण त्याची होण्याची शक्यता हे आपल्याला नाकारता येत नाही. ते रिॲक्शन होऊ नये म्हणून सुरुवातीला स्मॉल इंट्राडर्मल टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. ह्यामध्ये आपण पेशंटला स्मॉल अमाऊंट ऑफ इंट्राडर्मल लिग्नोकेन देतो आणि अर्धा तास वाट बघायला लावतो. अर्ध्या तासानंतर ती जागा लाल झाली म्हणजे पेशंटला लिग्नोकेनची सेन्सिटिव्हिटी आहे, म्हणजेच ॲलर्जिक रिॲक्शन आहे आणि ती जागा नॉर्मल असली म्हणजे पेशंटला लिग्नोकेनमुळे कुठलंही रिॲक्शन नाही, म्हणजे आपण ते पेशंटला लिग्नोकेन देऊ शकतो. सो ह्या पेशंटला जे काही झालेलं होतं त्याचं डायग्नोसिस मी आफ्टर क्लिनिकल एक्झामिनेशन आणि प्रॉपर हिस्ट्रीवरून सिस्टमॅटाइज ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस विथ इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस असं ठेवलं. त्यानंतर पेशंटला मी ओरल कॉर्टिकोस्टेरॉइडवरती स्टार्ट केलं. त्याबरोबर लोकल मॉइश्चरायझर आणि टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि अँटीबायोटिकचं क्रीम दिलं. विदिन 5 डेजमध्ये त्याला हे खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट आलं. इम्प्रूव्हमेंटचे फोटो मी समोर शेअर केलेला आहे. सो कुणालाही असं इन्सेक्ट बाईट वगैरे झालं तर घरगुती उपाय म्हणून बिबा किंवा असं दुसरं काही लावू नका. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की ॲलर्जिक रिॲक्शन ड्यू टू लिग्नोकेन हे रेअर आहे, पण ते होऊ शकतो जे आपल्याला ह्या पेशंटमध्ये आपण ऑब्झर्व केलं. सो लिग्नोकेन द्यायच्या आधी किंवा कुठलेही ॲनेस्थेसिया द्यायच्या आधी सर्वात आधी इंट्राडर्मल टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. सो अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.